मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज आटपाडी. सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा. प्रवेश सुरू, प्रवेश सुरू, प्रवेश सुरू. आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ BSc नर्सिंग येथे मान्यताप्राप्त BSc नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू करण्यात आलेत. अद्ययावत लॅब्स, क्लिनिकल सरावासाठी 100 बेडचे सुसज्ज आणि अद्ययावत हॉस्पिटल, अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग, डिजिटल लायब्ररी आणि सुसज्ज वाचनालय, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस. तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आपला प्रवेश आजच निश्चित करा. पत्ता भवानीनगर, कुंडल रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. आटपाडी ते सांगलीच्या ST बसमधून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचा मोठा आक्रोश. 90 किलोमीटर अंतरावरील या प्रवासात ST बसच्या तब्बल 60 थांब्यामुळे प्रवासी त्रस्त. STतून प्रवास करणाऱ्या महिला आणि मुलांसह रुग्णांचे देखील प्रचंड हाल. आटपाडी ST महामंडळाच्या या भयानक वास्तवानंतर प्रवाशांचा संताप. सांगलीसाठी जलद बसेस सुरू करून प्रवाशांच्या अडचणी तातडीने सोडवा, अन्यथा आंदोलन करू. आधार फाउंडेशन कडून आंदोलनाचा इशारा. आटपाडी ते सांगली या मार्गावरील ST प्रवाशांच्या गंभीर अडचणी समोर आल्या आहेत. आटपाडी ते सांगली पर्यंतचे अंतर 90 किलोमीटरचे असून दररोज शेकडो प्रवासी शाळा, दवाखाना, कोर्ट आणि शासकीय कामांसाठी सांगलीकडे जातात. सध्या या मार्गावर 25 ते 30 बसेस धावत असल्या तरी प्रत्येक बस 60 ते 70 ठिकाणी थांबते. त्यामुळे अवघ्या 90 किलोमीटरच्या प्रवासात जागोजागी बस थांबत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे सांगलीसाठी सकाळी आणि संध्याकाळी जलद बसेस सेवा सुरू करून प्रवाशांच्या अडचणी तातडीने सोडवा, अशा मागणीचे निवेदन आधार फाउंडेशन कडून आटपाडी आगार व्यवस्थापक राहुल देशमुख यांना देण्यात आले आहे. तर मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करू, असा इशारा देखील आधार फाउंडेशन कडून देण्यात आला आहे. नमस्कार, प्राध्यापक दीपक विठ्ठल पाटील, राहणार आटपाडी. आटपाडी ते सांगली प्रवासादरम्यान प्रवाशांना येणाऱ्या विविध अडचणी आपल्या समोर मांडत आहे. आटपाडी ते सांगली अंतर 90 किलोमीटर असून या मार्गावरती फक्त आटपाडी आगाराच्या बसेस धावतात. सांगली हे जिल्ह्याचे ठिकाण असल्या कारणाने आटपाडी व परिसरातील लोकांना विविध कारणासाठी दररोज सांगलीला जावे लागते. परंतु प्रत्येक गाडी साधी असल्यामुळे आटपाडी ते सांगली 90 किलोमीटरमध्ये 60 ते 70 वेळेला ही गाडी त्या ठिकाणी थांबते. त्यामुळे प्रवासी वेळेत पोहोचू शकत नाहीत. त्याचबरोबर भिवघाट तासगाव मार्गावरती तासगाव आगाराने असंख्य पासेस दिलेले आहेत आणि ते आगार एकही गाडी सोडत नसल्यामुळे प्रत्येक गाडी खचाखच भरलेली असते. या सर्वांचा तोटा हा आटपाडी व परिसरातील प्रवाशांना होत आहे. सांगलीहून आटपाडीला येत असताना गाडी जलद नसल्यामुळे जवळील गावातील लोके अगदी कारखाना, माधवनगर, बुधगाव, कौलापूर हे गर्दी करून बसतात. त्यामुळं काँग्रेस भवनला थांबलेले करगणी, गोमेवाडी, आटपाडी ह्या लोकांना ST थांबतच नाही व त्यांना ST मध्ये सुद्धा प्रवेश करणे मुश्किल होऊन बसलेले आहे. या प्रश्नाकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळं आटपाडी आगार व सांगलीतील प्रशासनाने सकाळी 7 ते 10 वेळेत 4 जलद बसेस व सायंकाळी 4 ते 7 या वेळेत सांगली ते आटपाडी 4 बसेस जलद करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक गाडीमध्ये खचाखच प्रवासी भरले असल्या कारणाने दुर्दैवाने जर काय अपघात झाल्यास, जीवितास धोका झाल्यास याला जबाबदार कोण? त्यामुळे ह्या सर्वांचा विचार करून प्रशासनाने लवकरात लवकर
जलद बसेस सुरू कराव्यात ही विनंती. जिओ मराठी ते धडक ते धडक.